श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या शुक्रवार मोठी वैशाखी पौर्णिमा आहे. कसलीही अडचण आली तरी फक्त एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या वैशाखी पौर्णिमेला करायचा आहे. तो म्हणजे पैशाच्या सर्व समस्या असतील ते दूर होतील, घरात सुख शांती येईल व अखंड लक्ष्मी नांदेल. यासाठीच आपल्याला जो उपाय करायचा आहे, उद्या शुक्रवारी मोठी वैशाखी पौर्णिमा आहे, तर या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर वैशाखी पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हणतो. या दिवशी भगवान बुद्ध पौर्णिमा देखील म्हणत असतो. वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या पौर्णिमेला जोडलेली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला उद्या पौर्णिमेचे उपाय सेवा या उद्याच करायच्या आहेत. पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आहे. वैशाख पौर्णिमेला जर आपण अनेक उपाय व सेवा जर केल्या तर आपल्याला आयुष्यातील दुःख संकट अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दान धर्म पूजा करायच्या आहेत. त्याचबरोबर उपवास करायचे आहेत. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु नाही केला तरी चालेल म्हणजेच कोणी प्रेग्नेंट असेल कोणी आजारी असेल त्यांनी नाही केला तरी जमेल. परंतु जर आपण चांगली आपली तब्येत असेल तर या लोकांनी उद्या फराळ न करता तुम्ही फलहार घेतला तरी चालेल व तुम्ही हा उपवास करावा. कोणतेही शुभ दिवशी तुम्ही दान करावे, ते खूप महत्त्वाचे आहे. हे दान केल्याने पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो. त्याच्यासाठी आपल्याला या दिवशी म्हणजेच उद्या वैशाखी पौर्णिमेला, उद्या शुक्रवार आहे, देवीचा वार आहे, तर आपल्याला या दिवशी दान देखील करायचे आहेत. आता अडीअडचणी असतील तर त्यापासून आपली मुक्ती होते. धन प्राप्तीसाठी व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उद्याला आपल्याला काही उपाय करायचे आहेत, तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. उद्या जे उपाय करणार आहोत ते अत्यंत महत्त्वाचे. त्या दिवशी सेवा नक्की करा. आता या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, तर सकाळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचे आहेत, आंघोळ वगैरे करायचे आहे, झाडून वगैरे घर स्वच्छ करायचे आहे, सडा रांगोळी करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत व देवपूजा वगैरे करून उंबरठा लेपन करायचे आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला धूप दीप फुले अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर हा दिवस आहे पौर्णिमेचा, जी तिथी आहे ती माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळे आपल्याला तुळशीला देखील हळद कुंकू अक्षदानी अर्पण करायचे आहेत, फूल अगरबत्ती लावायची आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी न विसरता तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला समर्पित असे स्तोत्र म्हणायचे आहे, म्हणजे श्री सुक्तम पाठ, विष्णू सहस्रनाम ऐका, नाहीतर तुम्ही मोबाईलमध्ये लावून यूट्यूबला लावून तुम्ही हे ऐकू शकतात. याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो. आता आपल्याला वैशाख पौर्णिमेला तुम्ही काय दान करायचे आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान कराल तर ते खूप मोठ्या प्रमाणात फळदायी राहते. म्हणजेच पांढऱ्या वस्तूंचे, जसे की पांढरे कपडे, पांढरे तांदूळ, पांढरी मिठाई यांचा तुम्हाला दान करायचे आहे. नेहमी दान करताना गरजू व्यक्तींनाच दान करावे. ज्याला खरंच गरज आहे त्याला दान करा. त्याचबरोबर आपल्याला उद्या शुक्रवार पण आहे. फक्त आपल्याला वैशाख पौर्णिमेचा हा एक नारळाचा अत्यंत असा प्रभावी उपाय करायचा आहे. फक्त लक्षात ठेवा, हा नारळ नंतर खायचा नाही. या प्रक्रियेला सर्व नकारात्मक ऊर्जा ही नारळामध्ये खेचली जाते, म्हणून हा नारळ प्रसाद म्हणून आपल्याला खायचा नाही. या उपायाने अडथळे कमी होतात. खूप दिवसांची कामे होत नाही आहेत, सर्व कामे मार्गी लागतील. हा उपाय मनापासून करून बघा. जर तुमच्या घरात कारण नसताना वाद होतात, छोटे छोटे कारण आहेत आणि मोठे मोठे भांडणं होत आहेत, मुले ऐकत नाहीत, शांतता नाही घरामध्ये थोडी पण, असे काही ना काही घडत असतं. तुम्ही म्हणाल हा उपाय केल्याने होईल का? तुम्ही एकदा हा उपाय करा. केल्याशिवाय कोणती गोष्टचा फळ भेटत नाही. तुम्ही एकदा करा,
बरोबर तुम्हाला त्याचे फळ भेटणार. फक्त होईल का होईल का म्हणत बसाल तर नाहीच होणार. त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही करा. घरात शांतता नक्की नांदेल तुमच्या घरात. नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नक्की निघून जाईल. त्यासाठी आपल्याला जे उपाय करायचे आहे घरामध्ये खूप असे ताणतणाव आहे ते घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही गोष्टी करायच्या आहेत. आता दिसत नाही छोटे छोटे वाद असतात ते दिसत नाही, ते मोठ्या ह्याच्यात रूपांतर होतात. रोज जाणीव होते आपल्याला. आता घरात तणाव असतो, नसताना वाद होतात, छोट्या गोष्टी मोठ्या वादात रूपांतर होतात व घरात जर असे वाटत असेल की घरात शांतता उरली नाही तर खरंच हा उपाय खूप उपयोगी आहे. हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 10 या दरम्यान हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे व 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत व शुद्ध गाईच्या तुपात भिजवायच्या आहेत. हे का तर कापूर व तुपामध्ये शुद्धीकरणाची क्षमता असते, वातावरण हलके करते. त्या नारळावर 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हातात घेऊन तो नारळ देवासमोर उभे राहून व कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र 11 वेळा जप करायचा आहे. घाईघाई म्हणायचा नाही, 11 वेळा करायचा आहे, शांततेत म्हणायचं आहे. कारण ज्या आपण 7 कापराच्या ओढ्या घेतलेल्या आहेत त्या खूप वेळ चालणार आहेत. असं नका की ते संपली की मी थांबू का, तसं नाही. शांततेने मन एकाग्रचित्ततेने आपण ती सेवा करायची आहे, तो उपाय करायचा आहे. यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. घाई गडबड बिलकुल करू नका. हा जप करत असताना मोठ्याने जर तुम्हाला म्हणायचं नसेल तर मनातली मनात तुम्ही हा जप म्हणा. हा उपाय साधा आहे पण परिणाम घरात जाणवेल. घरात शांतता येते, वाद कमी होतात. हा उपाय एकदा करून बघा. हा नारळ नंतर खायचा नाही. उपाय झाल्यानंतर तो नारळ पुरून टाका किंवा अशा ठिकाणी दूर नेऊन टाका की जिथे कोणाला त्याचा त्रास होणार नाही. एकच भावना असू द्या, सर्व चांगलं होऊ दे. दुसरा उपाय, प्रगती थांबली आहे, पैसा येत नाही, खूप कष्ट करतायत, खूप चांगलं होतं, प्रगती होत नाही आहे. आता पैसा खूप येतोय पण पैसा टिकत नाही. मग काय करायचं? मग त्यासाठीच आपल्याला उद्या शुक्रवार वैशाखी पौर्णिमा आहे आणि नक्की हा तुम्ही उपाय करा. नक्की तुम्हाला याचे फळ भेटणार. तर एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि स्वच्छ तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे. पाणी व नारळ आपल्याला घरून घेऊन जायचं आहे. कुठे जायचं आहे तर जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर पौर्णिमा व शुक्रवार हा काळ खूप पवित्र मानला जात आहे उद्यासाठी. यामुळे उद्या हा जो कोणता यावेळी केलेली प्रार्थना मनातला व परिस्थितीतील दोन्हीला पण आधार देणारा हा उद्याचा दिवस आहे. त्यासाठी आपल्याला उद्या नारळ आणि पाणी तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर तांब्यातील पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. शांतपणे करा. घाईघाई टाकलं आणि लगेच पळून आलात तसं करू नका. शांततेने शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आहे. तुम्हाला जे वाटते तसं जे वाटते तसं घाईघाई केलं आणि पळून आलात असं करू नका. यानंतर ते नारळ शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. नारळ फोडायचा नाही तर फक्त अर्पण करायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल तिथे मी फोडला, खाल्ला, पिल्ला काही नाही. तो फक्त आपल्याला नारळ अर्पण करायचा आहे व थोडे बसून किंवा उभे राहून तुमच्या अडचणी बोला. लाजू नका. तुमच्या मनातली मनात अडचणी बोला. काय तुम्हाला त्रास आहे, काय काय होते तुमच्या आयुष्यात, तर ते तुम्ही तिथे बोला. जे काही चालू आहे ते स्पष्टपणे बोला. काही लपवू नका. हा उपाय करून बघा. हा उपाय केल्याने
तुमच्या आयुष्यातील काही पण अडचणी असेल तर नक्की निघून जातील. यासाठी तुम्हाला उद्या नारळाचा एक उपाय करायचा आहे. त्याच्यावर कापूर जाळून जो घरात ज्या बाधा वगैरे सांगितल्या आहेत, की शुक्रवारी जो करायचा आहे, जो वैशाखी पौर्णिमेचा एक नारळ अत्यंत प्रभावी उपाय जो आहे, तो उद्याच तुम्ही हा उपाय करायचा आहे. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी, घरात खूप भांडणे चालू आहेत याच्यासाठीचा जो उपाय करायचा आहे, तो एक भरलेला फुल पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यावर प्रज्वलित करून प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तो नारळ घेऊन आपण खूप दूर अशा ठिकाणी नेऊन टाकायचा आहे. हा एक उपाय आहे. दुसरा आहे तो आपल्या प्रगतीसाठी. आपली प्रगती थांबली असेल तर त्याच्यासाठीचा जो उपाय आहे तो पण आहे. एक नारळच घ्यायचा आहे आणि आपल्या घरून पाणी घेऊन जायचं आहे. शुद्ध असं पाणी घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगावर पाणी टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर तो नारळ तिथे आपल्याला अर्पण करायचा आहे. आपले काय अडचणी आहेत त्या तिथे सांगायचं आहे. अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला उद्याच वैशाखी पौर्णिमा, उद्या शुक्रवार पण आहे, तर नक्की तुम्ही हा उपाय करा आणि तुम्ही उद्या जेवढं वाटेल तेवढं तुम्ही गरजूंना उद्या नक्की दान करा. दान काही वायाला जात नाही. तुमचं कोणताही दोष असेल, काही असेल तर नक्की निघून जातील अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्की दूर व्हावे. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.